शहरांचा विस्तार झपाट्याने होतोय। नवीन रस्ते, मेट्रो आणि सरकारी प्रकल्प आलं की त्या भागातील जमिनींची मागणी वाढते आणि त्याच वेळी भावही वाढतात। काही वेळा ब्रोकर आणि डेव्हलपमेंट जमिनीच्या किमती वाढवण्यासाठी कृत्रिम मागणी निर्माण करतात। सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जातात, लोकांना कमी फ्लॅट शिल्लक असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे गुंतवणूकदारही मोठ्या प्रमाणावर जमिनीची खरेदी करतात। काही ठिकाणी सरकारच्या मोठ्या योजना, नवीन MIDC किंवा स्मार्ट सिटी सारखे प्रकल्प जाहीर होताच तिथले प्लॉट महाग होतात। यामध्ये काही राजकीय व्यक्ती आणि बिल्डर लॉबीचा हात असतो का, हा देखील मोठा प्रश्न आहे। आम्ही घर घेण्याचा विचार करत होतो, पण अचानक भाव वाढले, आता ते परवडत नाही असं अनेकदा बोललं जातं। प्लॉट किंवा घर खरेदी करताना काही गोष्टी तपासल्या पाहिजेत। मार्केट ट्रेंड आणि मागील काही वर्षातील किमती पहा। सरकारी प्रकल्प DP म्हणजेच डेव्हलपमेंट प्लॅन तपासा। स्थानिक लोकांशी चर्चा करा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका। रजिस्टर ब्रोकर्स आणि रेरा अप्रुव्हल्स तपासा। तुमच्या भागातही असे भाव वाढलेत का आणि ब्रोकर्स कडून तुम्हाला कधी गंडा बसलाय का, कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा।